हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। वरणगावकरांना विनंती करतोय की आपल्या पिण्याच्या पाण्याचं जे जॅकवेलवरचं जे आवर्तन जे आहे आतूर रातनं आवर्तन नसल्यामुळे आपलं रोज पीक जे आहे ते उघडं पडलेलं आहे। त्याकरता पिण्याचं पाणी हे काटकसरीनं वापरा। आताच आदरणीय गिरीश मुंशी इथे व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांना तिथे दाखवलं आहे की बा हे रोज पीक उघडं पडलं आहे। तुम्ही जलसंपदा खात्याचे मंत्री आहात तर तुम्ही जलसंपदा खात्याला आदेश देऊन आवर्तन आजच्या जर कधी सोडलं ते आदिशे काय बेंताशी बोललो ते 8 दिवस सांगताय, पण आपण जर कधी या वरणगावकरांच्या नागरिकांच्या हिताची आपण काळजी पाहून त्यांचं हित पाहून आपण आजच्या आज आवर्तन सोडावं अशा प्रकारची विनंती मी आताच आदरणीय गिरीश भाऊंना व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे इथे केलेली आहे। आणि अधीक्षक बेंदा गोकुळ माझ्या साहेबांनाही सांगितलं आहे की तातडीनं 8 दिवस ते 8 दिवसले दूर आहे, आजच्या आज हे आवर्तन सुटलं पाहिजे। आवर्तन जर नाही सुटलं तर आमच्या गावातला पाणी पुरवठा विस्कळीत होईल, त्यासाठी आम्हाला जळगावला येण्याची वेळ येऊ नको द्या। त्याकरता तातडीनं हा जो आहे आवर्तन सोडा। पण वरणगावकरांना विनंती करतोय की आवर्तन नसल्यामुळे आपले रोज पीस इथं उघडे पडलेले आहे, त्यासाठी आपण जरा थोडंसं काटकसरीनं पाणी वापरा आणि सांभाळून घ्या। तेवढं कर्मचारी जे आहे ते बिचारे सकाळपासून रात्रीपासून इथेच आहे। हे वरची जे पाईप वरची पाणबुड्या आहेत आपण टाकल्या आहे, त्या पाणबुड्याच्या सहाय्याने जेवढं पाणी होते तेवढं होते, परंतु आता हे आवर्तन जर किती यांनी आज जर सुटलं तर पाणी पुरवठा उद्यापासून सुरळीत माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न त्या हिच्यामध्ये करणार आहोत। हो पुढे नको दादा, खाली टाकायचं। भाऊ हो ये पाय हे की नाही हे रोज पीस उघडं पडलाय भाऊ, मला पाणी पूर्ण बंद झालाय शहराचं पूर्ण पाणी बंद झालंय भाऊ। वरणगाव शहराचं हे जे रोज पीस दिसते ना समोरचं तर ते पूर्ण उघडं पडलाय। तर मी काल गोकुळ माझ्या साहेबाशी बोललो होतो पण त्याने काही सोडलं नाही भाऊ आवर्तन। भाऊ प्लीज जरा हो भाऊ हो।